म्हणजे नाही नाही, कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे, म्हणजे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38 हजार मतं आहेत. कळलं. आणि याला लढवणार निवडणूक. हो, यादी येईल का बघा. आता समोर जाताना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय जरा 2 मिनिटं थांबा रे. मी कुठे चाललोय का मला जरा सांगा. प्रश्नांची आपली घाई. ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. हां, ब्ल्यूप्रिंट मांडली होती आपण लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुकीला सामोरं जातात. यावेळेस कसे मुद्दे असणार आहेत आणि काय? मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्ल्यू फिल्म आणली होती तर मी म्हटलं की मी ती आणली असती तर बरं झालं असतं, किंवा तुम्ही पाहिली तरी असती. कळलं का. ते ब्ल्यूप्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ते ब्ल्यूप्रिंट कुठे गेली. ते ब्ल्यूप्रिंट अजून आलेली नाही. ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचली काही नाही. मी म्हटलं ती दुसरं आणलं असं बरं झालं असतं, घराघरात पाहिली तरी असती. आतावर पाठ पण झाली असते त्यांची. साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित